मित्रांनो, मी विकास कांबाईत आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आमचे गुरु जोगळेकर सर की विजय साहेब हे हॉटेल मालक आहेत आणि इकडे शरद भाऊ, इकडे संतोष सर आहेत आणि तिकडे देशमुख सर आणि मोरे साहेब, छोटू साहेब, खंडाळे सर हे पण आलेले आहेत. तर आपण कुठे जायचं सर? रायगड. चला, चहाचा आस्वाद घेताना जोगळेकर सर आणि खंडाळे सर. मित्रांनो, फायनली रायगडला पोहोचलोय आणि बघू शकता लिफ्ट आणि आपला पहिला व्हिडिओ यूट्यूब चॅनलचा तो फक्त रेकॉर्डिंग केला होता आणि तो टाकला होता आपण यूट्यूब रायगडाचा. आता आपण पूर्णपणे या गडाचा इतिहास जाणून आणि व्लॉग बनणार आहोत. मागच्या वेळी फक्त रेकॉर्डिंग टाकलं तेव्हा काय आपल्याला यूट्यूब एवढं माहीत नव्हतं आणि व्लॉग बनवायचं माहीत नव्हतं. तर आता अतिशय सुंदर बनवण्याचा प्रयत्न राहील. मित्रांनो, फायनली आपण रोपवेजवळ पोहोचले आणि ते विविध प्रकारचे छत्रपती शिवाजी महाराजांचे पेंट असलेले हे टी शर्ट, कॅप आणि पहिल्यांदा आपली कॅप व्हाईट कॅप घेतली आणि 80 रुपयाला कॅप आहे. टी शर्ट 150 रुपयाला. तिकीट काढण्यासाठी इकडे आहे आणि हा प्रवेशद्वार. आपण लिफ्टकडे जाऊया. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड. मित्रांनो, संकेश सुरेश अवकेकर हा आम्ही गाईड घेतलेला आहे रायगड किल्ल्याचा. ग्रुप आहे शिवनेरी युवक मंडळ. आम्ही आलो नाशिकहून. चांगली माहिती द्या. आणि आपली मावळे महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. शिवरायांच्या
राणीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शिवतीर्थ रायगडावरती तुमच्या फॅमिलीचं सहर्ष स्वागत करतो, ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो. हा किल्ला तुम्ही पाहिला असेल किंवा नसेल पण गड पाहणार आहात. ही गडाची पाठीमागची बाजू आहे बघा. किल्ल्याची समोरची बाजू जे शिवभक्त पायी चढून गडावरती येतात ती किल्ल्याची समोरची बाजू आहे बघा. रायगडावरती आपण रोफे प्रकल्पाने 2360 पायऱ्या चढून गडावरती येतात ती किल्ल्याची समोरची बाजू आहे बघा. त्या बाजूने गडावरती यायचं म्हटलं की 2 ते 2.5 तास लागतात. सर तिकडच्या बाजूने वरती यायला 3.5 किलोमीटर आमचं अंतर आहे. पायी किल्ल्यावरती यायचं. रोपे प्रकल्पाने 4 मिनिटात गडावरती आहे. किल्ल्याचा पूर्णपणे परिसर हा 100 एकराचा आहे. खालून ते वरतीपर्यंत हा किल्ला 1200 एकराचा गड आहे बघा सर. 100 एकरामध्ये 350 इमारतींचं बांधकाम केलेलं आहे. या गडावरती तुम्हाला किल्ला बघायला 2 दिवस वेळ पडेल. 11 तलाव, 84 पाण्याच्या टाक्या आणि 350 इमारतींचं बांधकाम या गडावरती 2 दिवसामध्ये पाहिजे. गडावरती आला त्या दरवाजाला मेणा दरवाजा म्हटलेला आहे. मेणा म्हणजे पालख्या, शिवरायांच्या राण्या व राजघराण्यातल्या स्त्रिया मेण्यामधून गडाच्या पाठीमागच्या बाजूला मेण्यातून येणं जाणं करायच्या. पुण्या गेटला मेणा गेट असं म्हटलं गेलेलं आहे. खालच्या बाजूला जे वाडे पाहता या वाड्याने अष्टप्रधान मंत्रिमंडळाचे वाडे. छत्रपती शिवाजी राजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित असे राजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. गडकोट, किल्ले, गाव यांचा कागदोपत्र व्यवहार या ठिकाणावरून चालला जायचा. पुणे वाड्याला मंत्र्यांची वाडे असं म्हटलं गेलेलं आहे. मंत्र्यांची निवासस्थानं इथे होती पण मेन ऑफिस पुढे आहे ते आपण तिकडे पुढे पाहणार आहोत. आता आपण राणी महालामध्ये जाऊया. प्रत्येक पॉईंटची माहिती घेत आपण पुढे प्रवेश करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. वरती ज्या महलामध्ये उभ्या त्याला राणी महल असं म्हटलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना 8 राण्या होत्या सर. त्यांची नावं सईबाई, सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, गुणवंताबाई, साकवारबाई, पुतळाबाई. 8 राण्या शिवाजी महाराजांनी आवडी निवडीसाठी केल्या नव्हत्या. हे स्वराज्य कमी होतं, हे स्वराज्य वाढावं या हिशोबाने 8 राण्या. आणि ज्यांच्या मुली केल्या ते नामवंत सरदार होते म्हणजे मोठी घराणं. मोहिते, निंबाळकर, जाधव, इंगळे, शिर्के, विचारे, गायकवाड यांच्या मुली आपल्या राजाने केल्या. घराच्या घर, गावाच्या गाव स्वराज्यात आली आणि स्वराज्य. या गडावरती 6 महाल आहेत. 6 राण्या इथे राहायच्या. सईबाईंचं निधन हे राजगड किल्ल्यावरती झालं 5 सप्टेंबर 1659 ला. आणि पायथ्याला पाचाड गाव आहे, जिजाऊंचा वाडा. तिथे पुतळाबाई राहायच्या जिजाऊंच्या सेवेसाठी. मग उरलेल्या 6 राण्या गडावर. समोरची सदर म्हणजे आताच्या भाषेमध्ये हॉल म्हणतो आपण सर. हा राणीवसा हॉल, हा बेडरूम आहे. आणि इकडच्या बाजूला 400 वर्षापूर्वीचं टॉयलेट बाथरूम आणि राणीला हवा खाण्यासाठी खिडकी. 8 राण्यांची 8 नावं. 2 मुलं होती. संभाजीराजे हे सईबाईंपासून होते. राजाराम राजे हे सोयराबाईंपासून होते. राजाराम मुली पण होत्या. रानू अक्का, दीपिकाबाई, सप्पूबाई आणि अंबिकाबाई अशा शिवरायांना मुली होत्या. मुलींचा उल्लेख हा इतिहासामध्ये फार कमी प्रमाणात दिला गेलेला आहे. राणी महलाची रचना बघा. वरती लाकडी बांधकाम, सागाची लाकडं, कुंभारण्याची कवळं, पैठणी कापडं, मखमली पडदे सगळं वरती छप्पर होतं. पण ते इंग्रजाने अखेर जाळलं गेलं. 11 दिवस किल्ला जळत होता. गडावरचं सगळं लाकडी बांधकाम जळून गेलेलं आहे. टॉयलेट बाथरूम हे वाकून जायचं, लागेल दरवाजा. टॉयलेट बाथरूम 400 वर्षापूर्वीचे. वाकून जायचे इथून सर, लागेल कुणाला दरवाजा. बघू शकता 400 वर्षापूर्वीचे टॉयलेट. आपण गडावरती आलो तो म्हणजे मेणा दरवाजा. समोरच्या दिशेने वरती आलो सर. विरुद्ध दिशेला गेट आहे त्याला पालखी दरवाजा. सर पालखी आणि मेणा 2 प्रकार होते. मेणा म्हणजे छत्रपती शिवरायांच्या ज्या राण्या होत्या मेण्यातून गडाच्या पाठीमागच्या बाजूला येणं जाणं करायच्या. आपण गेटला मेणा. पालखी गेट म्हणजे शिवरायांच्या पायी पालख्या चढून वरती याच्यामुळे याला पालखी गेट. 6 राण्यांचे 6 महाल आणि प्रत्येक राणी महलाच्या समोर हे चौथरे आहेत बघा. या चौथऱ्यांना दासी होते म्हणजे सर्वंट्स क्वार्टर्स. आत राण्या आणि पुढे त्यांच्या दासी राहायच्या. रेलिंगच्या खालच्या बाजूलाची वाडे पाहता वाड्याना अष्टप्रधान मंत्रिमंडळांचे वाडे. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते सर. हंबीरराव मोहिते, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र निलकंठ, निराजीरावजी, रघुनाथ पंडित, सोमाजी दत्तू सुरनीस हे राजांचे अष्टप्रधान 8 मिनिस्टर होते. आणि त्यांची गावा गडकिल्ल्यांचे कागदोपत्र खालून चालू. वरच्या बाजूला बघा रेलिंगच्या आतमध्ये 3 खड्डे असतात. छोटे खड्डे असतात सर. पहिला खड्डा 22 फूट, दुसरा 20 फूट, तिसरा 15 फूट. या खड्ड्याला धान्याची कोठा पाहण्यासाठी आपण नंतर जाणार आहोत. माहिती इथे घेणार आहोत सर. पहिला खड्डा 22 फूट आहे, दुसरा 20 फूट आहे, तिसरा 15 फूट आहे. सर रायगडावरती जे पाहताय ना हे खड्डे हे छोटे आहेत. तुम्ही कोल्हापूरमध्ये सर गेलात ना पन्हाळगड आहे कोल्हापूरमध्ये. आणि पन्हाळा किल्ल्यावरती सगळ्यात मोठे खड्डे आहेत. 52 फुटाचे खड्डे आहेत. वरून धान्य टाकायचं आणि खालून धान्य काढायचं. स्वराज्याचा धान्य साठा तिथे होता. रायगड हे राजधानीचं ठिकाण होतं. 6000 प्रजा इथे राहायची गडावरती. पण या किल्ल्यावरती कधी वेढा पडला तर वेढा 2-3 महिन्याचा असायचा. आणीबाणाची वेळ आली की इथून धान्य काढलं जायचं लाकडाच्या सिडीनी. मावळ्याला उतरवलं जायचं. धान्य गोणत्यात भरायचं.
रश्मीने खेचलं जायचं आणि दिलं जायचं. असं शिवकाळात धान्य कोठार गडावरती होतं. हे महाराजांच्या काळात धान्य कोठार, पेशव्यांच्या काळातलं कैद्यांची कोठडी. पेशव्यांच्या काळामध्ये ते कैदी ठेवले गेले. चोरी लबाडी गुन्हेगार पितुरी गद्दारी करेल, गुन्हेगाराला 7 दिवस ठेवायचं. 7व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला कोणत्यात भरायचं टकमक टोकण फेकून द्यायचं. म्हणजे पेशव्यांच्या काळात कैद्यांची कोठडी आणि महाराजांच्या काळात धान्यांची कोठार होती. आता हे खड्डे पाहून घ्या, मग राजवाडा पाहण्यासाठी आपण पुढे जायचं. व्यवस्थित जा बघा. हे 22 फूट खोल खड्डे इंग्रजांनी या गडाला 4 दिवशी रायगड किल्ल्याने 6 महिने या गडाला वेढा मारला. लोकांना गडावरच्या लोकांना धान्य पुरे अशा प्रकारे कोठारांमध्ये बघू शकता कोठार, धान्य कोठार. एंट्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. सगळं समोर आपण जी भिंत पाहता त्या भिंतीपासून पाचच्या भिंतीपर्यंत चारी बाजूने या भिंती पाहताय. या भिंतींच्या आतमध्ये 4 चौथरे आहेत बघा सर. हा पहिला चौथरा इथे आपल्या राजांचं 10 वर्ष वास्तव गडावरती झालं ते या ठिकाणावर. छत्रपतींचा जन्म झाला कुठे? शिवनेरी किल्ल्यावरती 19 फेब्रुवारी 1630 मध्ये. वयाच्या 16 वर्षी राजांनी पहिला किल्ला जिंकला पुण्यामध्ये, तोरणा किल्ला. राजांचं बालपण गेलं पुण्यात लाल महालामध्ये. पहिला गड जिंकला पुण्यामध्ये तोरणा. स्वराज्याचं तोरण बांधलं रायरेश्वर पठार भोरगटाच्या वरती. महाराजांनी रायरेश्वर पठारामध्ये शंकराच्या देवळात तिथे राजांनी कलंगरी कापली, रक्ताभिषेक केला, स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. पहिली राजधानी पुण्यात, राजगड 26 वर्ष राजे राहिले तिथे आणि रायगडावरती येऊन 10 वर्ष राजे या गडावरती राहिले. या रायगडाने पाहिला तो म्हणजे आनंदाचा सोहळा म्हणजे राज्याभिषेक. आणि जो नको पाहायला होता असा देखील क्षण या रायगडाच्या मुखी पदरी पडला ते म्हणजे आपल्या राजांचं निधन. तर या गडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचं 3 एप्रिल 1680 ला निधन झालं ते या गडावर. शिवरायांचं मनासारखं धन, धनासारखे राजे, राजासारखी माणसं आणि माणसांसारखा राजा होता. जगावं कसं शिवबागने शिकावं, मरावं कसं संभागने शिकावं. या किल्ल्यावरती आपल्या राजाने आपला अखेरचा श्वास इथे सोडला. आणि ज्यावेळी आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला त्यावेळी ही बातमी त्या औरंगजेबाला पोहोचली. त्याला सरदार म्हणतो की हुजूर बड़ी खुश खबर है, दख्खन में शिवा का अंत हुआ. त्यावेळी औरंगजेब त्याच्या सिंहासनावरून खाली उतरतो आणि म्हणतो की या अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, मेरा एक नेक बंदा तेरे पास आया है. म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज तुमच्यापाशी येत आहे. या स्वर्गाचे दरवाजे उघडे करून ठेव. छत्रपती श्री शिवाजी महाराज तुमच्यापाशी येत आहेत. महाराजांची इज्जत करणारे इथे आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला ते हे ठिकाण आहे, हा महल आहे, राजांचं राहण्याचं घर आहे. या गडावरती 10 वर्ष राहिले आणि इथे अखेरचा श्वास आपल्या राजाने सोडला. बाजूला पाण्याचे टाके, थंड पाणी प्यायला टाक्या, आंघोळीचं पाण्याच्या टाक्या, इथे आंघोळीचं बाथरूम आपल्या राजांचा. सर इकडे बघू शकता ग्रुप या पुढे. हे पाण्याचे राजांचं बाथरूम राजांचं आपल्या सर इकडे पाण्याच्या टाक्या, थंड पियाला या ग्रुप इकडे या. त्यावेळी कावडी असायचे सर, तारा जो असतो ना कावडी, तलावातून पाणी आणायचं, थंड पाणी पिण्यासाठी ओतलं जायचं. तुम्हाला किचन रूम दाखवतो. हे उखळ आपल्या राजांच्या काळातलं, शिवकाळातलं उखळ. अजूनही दाखवतो तुम्हाला. हे उखळ कांडण वगैरे सर करण्यासाठी, मसाले वगैरे. हा बघा बघू शकता इथे. हे बघा हा पूर्ण राजवाडा बघा शिवरायांचा. या राजवाड्यामध्ये बघा तो पहिला चौथरा छत्रपती शिवरायांचं राहण्याचं घर. 10 वर्ष राजांचं वास्तव इथे होतं. तिथे राजे 10 वर्ष राहिले होते आपल्या. त्याच्या बाजूला दुसरा चौथरा, याला मुतपाकखाना म्हणजे स्वयंपाक घर. शिवरायांचं स्वयंपाक जेवण इथे बनवलं. राण्यांचे महल पाहिले, हॉल, बेडरूम, टॉयलेट, हवा खाण्यासाठी खिडकी. मग राण्यांचं जेवण आणि राजांचं जेवण इथे बनवलं, त्याला मुतपाकखाना. सचिवालय, दप्तरखाना, लिखाण काम, कागदोपत्र व्यवहार इथून चालल्याची. खालच्या बाजूला पाहिले मग धान्यांच्या कोठरा, ते वाडे निवासस्थानं त्यांची. मग इथे वरती यायचे आणि इथे त्यांचा कागदोपत्र व्यवहार चालायचे, लिखाण काम, दप्तरखाने. याच्या पलीकडे एक चौथरा आहे, त्याला इतिहासामध्ये दिवाणे आम,
दिवाणे खास, भीतीच्या पलीकडे आम दरबार, आम जनता तिकडे बसायची आणि इकडे खास जनता बसायची. मराठी शब्द आहे बघा सदर, ही राजांची सदर होती बघा. सदरेवरती बोलवले जी VIP लोक महाराजांची माझ्या महाराजांची सोबत असायची नेहमी, त्यांच्या मिटिंग इथे व्हायची. दिवाणे खास, सचिवालय, किचन रूम, राहण्याचं घर. राजवाड्याच्या चारी बाजूला भिंती आहेत बघा आणि या भिंतींना छोट्या 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 खिडक्या, तिकडे बुरुज म्हणजे पहारी करण्याचं ठिकाण. कंपल्सरी पहारेकरी या खिडकीतून गडाला पहारी द्यायची म्हणून या खिडक्याला टिहळणी बुरुज. आता आपण इकडून किल्ल्याची समोरची बाजू दाखवतो तुम्हाला. या आणि तलाव दाखवतो गंगासागर. तिकडे विटांची रूम दिसते तुम्हाला, त्या विटांच्या रूमला टाकसाळ, टाकसाळ म्हणजे कॉइन्स, नाणे, होन, शिवराई, राजमुद्रा या गोष्टी तिथे छापल्या जायच्या. म्हणजे टाकसाळ रूम असं म्हटलेलं आहे. टाकसाळ म्हणजे शिवकाळात कॉइन्स, नाणे, होन छापले जायचे. नाशिकमध्ये रिझर्व्ह बँक आहे बघा, नोट आणि कॉइन छापतो. पूर्वी रायगडावरती होन, शिवराई, राजमुद्रा, नाणे यातून व्यवहार केला जायचा. आताच्या कॉइनवरती लिहिलेलं सत्यमेव जयते, पूर्वी काय लिहिलं होतं राजा शिवछत्रपती, छत्रपती, त्याच्यानंतर शिवराय आणि दुसरी म्हणजे राजमुद्रा. प्रतीपचंद्र लेखे व वर्धिष्ठ विश्व वंदिता शहा शुनो शिवशेषच्या मुद्रा भद्राय राजा. सर टाकसाळ रूम तिथे छापका नव्हता. टाकसाळ लेन पण आहे. तर इथे बघा आयतपूरची खोली आहे तिथे सर याच्या आतमध्ये 8 बाय 10 बायची खोली, 11 बाय 10 उतरल्याच्या नंतर छोटी रूम आहे, 7 ते 8 लोक बसू शकतील. आता अंधार आहे, होतो वगैरे लोक जात नाहीत. खलबत खाना म्हणजे गुप्त आणि महत्वाच्या सिक्रेट चर्चा आतमध्ये केल्या जायच्या. खलबत खानाचे हेर होते बहेरजी नाईक, बहिरूपी होते ना, गावाकडे किल्ल्यातून बातमी घेऊन गडावरती यायचे, आज जाऊन गुप्त चर्चा करायची. असं खलबत खाना. 18 भाषांचं त्यांना ज्ञान होतं. दानपट्टे मर्दानी खेळ केले जायचे, वेशभूषात पटाईत होते. औरंगजेबाच्या दरबारात जाऊन औरंगजेबाला कवळ ऐकून बक्षीस घेऊन येऊ शकत होते. स्वराज्याचे हेर बहिरूपी बहिर्जी नाही. ती सज्जा म्हणजे बाल्कनी, थंड हवेशीर बसायला राजे तिथे बसायचे. तिला सज्ज गॅलरी, बाल्कनी असं म्हटलं गेलेलं. तर इकडे 2 स्तंभ आहेत बघा. हा विजय स्तंभ, 7 मजली स्तंभ उंच होता. 7व्या मजल्यावरती राजे भगवा ध्वज फडकवायचे. आजोबांचे किल्ले गावं यांना वाटायचं की राजे कोणता तरी किल्ला जिंकून आले. विजय स्तंभ, विजय स्तंभाच्या बाजूला मनुरे, शिवरायांच्या राण्यावर राजघराण्यातील स्त्रिया थंड हवेशीर बसायला इथे यायच्या, त्याला मनुरे म्हटले. म्हणून त्या कड्याला हिरकणीचा बुरुज असं म्हटलेलं आहे. 2 इलेक्ट्रिकचे पोल आहेत ना, तो कडा मग हिरकणीचा बुरुज. समोर ते 2 इलेक्ट्रिकचे पोल दिसतात ना, तो कडा हिरकणीचा बुरुज जात आहे. मग त्या कड्याला हिरकणीचा. हे समोर शेवटी इलेक्ट्रिकचे पोल दिसतात का 2, तो कडा असा खाली गेले बघा, झाडं वगैरे थोडी निगडीची. तिथून हिरा गवळण खाली उतरली होती. राजांना समजली की गवळण खाली उतरून जाते तर शत्रुस्थाच वरती उतरून टाकला गेला हिरोजी इंदुरकरांनी आणि तडबंदी बांधली आणि त्या कड्याचं नाव दिलं बुरुज. मग राजांना समजलं ना, जर गवळण उतरू शकतो शत्रू वरती येऊ शकतो, म्हणून महाराजांनी कडा तासला तडबंदी बांधली. सगळेजण गंगासागर तलाव, या गडावरती सर अशी 11 तलाव आहेत. 84 पाण्याच्या टाकेत. माणूस 7 दिवस अन्नाविना राहू शकतो, पण 2 दिवस पाण्याविना राहू शकत नाही. तर किल्ल्यावरती काय 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाकेत. ज्यावेळी रायगड 1200 गंगा म्हणजे नद्या, सागर म्हणजे समुद्र. काशिवनी जे गागबट आले होते त्यांनी 7 समुद्रांचं पाणी आणलं राज्याभिषेकासाठी. जे उरलं ते तीर्थ तलावात सोडलं. म्हणून कवी काय म्हणाले, गंगा यमुना आणि नर्मदा, गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 समुद्रांचे पाणी. जलीय झाल्या तीर्थांची घर, नाव तया दिले गंगासागर, नाव तया दिले गंगासागर. असे हे गंगासागर. टोक दिसतोय ना, टकमक टोक पॉइंट. चोरी लबाडी गुन्हेगारी पितुरी गद्दारी करेल, गुन्हेगाराला गोणत्यात भरायचं आणि टकमक टोकावून फेकून दिलं जायचं. हायकोर्ट हाय शिक्षा, असा टकमक टोक पेशव्यांच्या काळात होता. पण शिवाजी महाराजांनी कोणाला काय केलं नाही आणि संभाजी राजांनी कोणाला सोडलं नाही. संभाजी राजांनी माल सावंत यांना गोणत्यात भरलं आणि टकमक टोकावून फेकून दिलं. शिवाजी महाराजांनी काय केलं, तर राजांच्या आई जिजाऊ मासे राजांना रोज जाणं येणं खाली होत नव्हतं सर. महाराज टकमक टोकावरती जायचे आणि राजवाड्याच्या बाहेर आई तुळशीला पाणी घालण्यासाठी आल्या की राजा आपल्या आईला दर्शन द्यायचे. असा हा टकमक टोक राजांच्या काळात होता. संभाजी राजांच्या काळामध्ये स्वराज्याशी यांनी गद्दारी केली माल सावंतांना, म्हणून त्याला फेकून दिलं माल सावंतांना टकमक टोकावणे. आणि पेशव्यांच्या काळात टकमक टोक म्हणून म्हटलं गेलं. उभ्यात हा पूर्णपणे छत्रपती शिवरायांचा राजदरबार आहे.
आणि या दरबारामध्ये छत्रपतींचा राज्याभिषेक 6 जून 1674 मध्ये या सदरेवरती पार पडला होता बघा. समोर आपल्या राजांचं 32 मनाचं सिंहासन पाहण्यासाठी मिळत आहे. आपल्या राजांचं या ठिकाणावरती होतं. सिंहासनाच्या डाव्या बाजूला मंत्र्यांना बसण्याची व्यवस्था, सिंहासनाच्या उजव्या बाजूला राण्यांना बसण्याची व्यवस्था. या सदरेवरती 6000 प्रजा महाराजांच्या राज्याभिषेकाला बसली. नगार खाण्यावरती नगारे सनाई चौघडे तुतारे दुधुंबे वाजत होते आणि नगार खाना आणि मेघडंबी या दरबार सर राजे इथे बसले ना आणि इथून काही बोलले तर शेवटच्या कोपऱ्यातल्या मावळ्याला आणि त्या कोपऱ्यातला मावळा जर कुजबुजला तो आवाज राजाने इथे यायचा आणि तो आवाज आजही या सदरेवरती येतो. इथे राज्याभिषेक ज्यावेळी झाला नसेल त्यावेळी दरबार सजवला होता. पैठणी कापडं मखमली पडते, प्रजा बसली होती. राजा राज्याभिषेकाला सकाळी पहाटे उठले, स्नान केलं, जगदीश्वराचं दर्शन घेतलं, आई भवानी जगदंबेला वंदन केलं, शिरकाईला वंदन केलं. पूर्ण दरबार उभा राहिला. प्रत्येक मावळ्याने आपल्या डोक्यातला पेठा टोपी काढली आणि आपल्या राजांना मुजरा केला. प्रत्येक मावळ्याने मुजरा करत असताच राजे स्वराज्याच्या पायऱ्या जाऊन चढतात. त्यावेळी या पायऱ्या चढताच राजे 32 मनाचं सिंहासन पाहिलं आणि दरबार पाहिला आणि दरबार पाहून शिवरायांचं अंतःकरण हृदय भरून आलं. राजांच्या डोळ्यात की पाणी आलं. स्वराज्याच्या पायऱ्या चढताना राजा आपल्या आईला काय म्हणाले की आऊ साहेब, ज्या वीरांनी ज्या मावळ्यांनी हे 32 मनाचं सिंहासन उभं केलं आणि आज आनंदाचा सोहळा, या आनंदाच्या सोहळ्याला आमचे एकही मावळ्या सदरेवरती दिसत नाहीत. लहान लहान लेकरं, त्यांच्या विधवा बायका सदरेवरती दिसत आहेत. ज्या वीरांनी, ज्या मावळ्यांनी, ज्या पोरांनी या सह्याद्रीच्या कुशीत पाठीमागे खंबीरपणे साथ दिली आणि ते मावळे आनंदाच्या सोहळ्याला नाहीत. स्वराज्याची पहिली पायरी चढतो आमचे तानाजी माळुसरे की राजा आधी लगीन कोंडाण्याचं, अहो मग आमच्या रायबाचं, असं म्हणणारा आमचा ताना. गड आला पण सिंह गेला. मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, वेड्यात वीर मराठे दौडले 7. होते शिवाजी म्हणून वाचले शिवराय, असे शिवाकाशीत असंख्य वीरांची नावं घेत राजे सिंहासनावरती आरूढ होतात. काशीहून आलेल्या गागाभटांनी 7 नद्यांना अभिषेक घातला. 1000 मोहरा उधळल्या. दरबार उभा राहिला. राजांच्या अंगावरती फुलांचा वर्षाव केला आणि का झुलपुताराने ललकार दिली. ललकार असे की मागून सगळ्यांनी मोठ्या आवाजात जय म्हणायचंय की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. गर्विष्ठ माना या शिवमंदिरी जन्मात आल्याच्या नंतर रायगडाची पंढरीची वारी करतो तशी आपण प्रत्येक शिवभक्ताने, प्रत्येक मनुष्याने रायगडाची वारी करावी. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद बसती, अगर मेरे शुभा न पैदा होते तो सबकी सुन्नत होती, सबकी सुन्नत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. बघा बघू शकता मित्रांनो, संकेश तिकडे गेलेला आहे. तो घोषणा आणि टाळी वाजवून आहे, तो त्याचा आवाज इथपर्यंत येणार आहे आपल्याला ऐकायला. बघूया आपण. सिंहासनाच्या डाव्या उजव्या साईडला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब, शंभूराजे, राजाराम राजे, राजांच्या राण्या, गागाभट्ट मंत्री. आवाज ऐका मित्रांनो, आला आवाज, आवाज येतोय बघा मित्रांनो. जय महादेव, जय. कागदाचा आवाज आला की टाळ्या वाजवा. शिवनेरी ग्रुप कागदाचा आवाज आला की आपल्या आर्किटेक्चर हिरोजी निमकरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. समोरची आपल्या बरोबर संकेश दादा गायकवाड असल्यामुळे आपल्याला बरीचशी माहिती, इतिहास आपल्याला समजू शकतो रायगडाचा. मैदान पाहता याला होळीचा माळ. होळीचा माळ म्हणजे शिमग्यात मार्च महिन्यात राजांच्या काळात होळी पेटवली जायची. राजांच्या काळात इथे होळी पेटवली, पेट्ट्या ओळीमध्ये नारळ टाकायचे आणि पेट्ट्या ओळीतून नारळ काढते त्याला राजे 1.25 किलो सोन्याचं कडं या मैदानात बक्षीस द्यायचे. पेट्ट्या ओळीतून नारळ काढायची धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. वाघाच्या जबड्यात हात घालून जात मोजून जात मराठे
पहा चालून पाने धर्मवीर छत्रपती संभाजी राजांच्या इतिहासाची शूरवीर पराक्रमी शंभूराज मैदानातून दूरवरती बसलेली बाजारपेठ 800 फूट लांबी, रुंदी 40 फूट, डाव्या साईडला 22 दुकानं, उजव्या साईडला 22 दुकानं, 44 दुकानं. पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार करून आगे दुकान पीछे मकान बीच में शोरूम. बाजारपेठेच्या पाठच्या बाजूला पत्र्याची शेड आहे बघा, हत्ती खणा. या गडावरती शिवरायाने 2 लहान हत्ती आणले. हत्तींचं पालनपोषण किल्ल्यावरती केलं. गजशाळा किंवा हत्तीशाळा असं त्याला म्हणतात. या मार्गाने स्टेट मंदिरात जाणार. आकार बघा मंदिराचा, मस्जिद सारखा वाटतं. मुघल जर गडावरती आले ना सर, की त्यांना वाटलं पाहिजे तडफोड केली नाही पाहिजे, म्हणून त्या मंदिराचा आकार आहे. त्या मंदिराचे दरवाजे आहेत ना सर, छोटे छोटे आहेत. मुघल ह्या अंगाने दणकट होते. मंदिरात जाताना झुकले पाहिजेत, वाकले पाहिजेत, म्हणून शिवाजी महाराजांनी मंदिराचा आकार मस्जिद सारखा केला. शंकराचं देऊळ आहे, मस्जिद सारखा आकार आहे बघा सर. मंदिराच्या पाठच्या बाजूला व्हाईट गोल्ड कुंभट कळस आहे ना, शिवरायांची समाधी आहे. शिवरायांचं निधन कुठे झालं? राजवाड्यामध्ये. आगळी कुठे दिली? तिथे. महाराज शंकराचे भक्त होते. पहाटे उठायचे, मंदिरात दर्शनासाठी जायचे. मग त्याला इतिहासामध्ये राजांची आगणी त्या मंदिरामध्ये देण्यात आली होती. 1869 मध्ये राजांच्या समाधीला शोध लावला आणि 1926 मध्ये समाधी बांधली. त्या मंदिरामध्ये बांधलेली आहे. जगदीश्वराचं मंदिर आणि महाराजांची समाधी, त्याच्यामध्ये नगारखाना गेट आहे. आणि नगारखान्याच्या गेटच्या 2 नंबरच्या पायरीवरती नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर, ज्याने हा किल्ला घडवला. असे आपले आर्किटेक्चर हिरोजी इंदुळकर त्यांच्या नावाची पाठी. महाराजांनी विचारलं, हिरोजी तुम्ही हा गड बांधलात, तुम्हाला बक्षीस काय पाहिजे मागा. 10 गावाची वतनदारी, सोनं नाणं हिरे माणिके मोती सगळं तुम्हाला आम्ही देऊ. हिरोजी म्हणाले, महाराज काही नको, फक्त त्या जगदीश्वराच्या मंदिराची तिथे एक नावाची पाठी कोणाची परवानगी द्या. ज्या ज्यावेळी मंदिरात दर्शनासाठी जाणार त्यावेळी तुमच्या पायाची धूळ ही आमच्या पाठीला स्पर्श झाली पाहिजे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुळकर अशी नावाची पाठी कोरलेली आहे. जगदीश्वराचं मंदिर, ज्याने किल्ला बांधला त्याची नावाची पाठी, त्याच्याच पलीकडे आपल्या राजांची समाधी आणि महाराजांच्या समाधीच्या पाठच्या बाजूला एक वाघ्या कुत्र्याचं स्टॅच्यू आहे. वाघ्याविषयी महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त झालो आहेत, पण त्याचा इतिहास काही सांगता येत नाहीये बघा. आता या मार्गाने जायचं, दर्शन घ्यायचं, याच मार्गाने रिटर्न यायचं. या बाजारपेठेच्या कॉर्नर तिकडे घरं दिसत का ह्याची कापडाची वरती, तिथे वनिता महाबळी म्हणून नाव आहे त्यांचं. जेवण करायचं, याच मार्गाने रिटर्न यायचं आणि इथे रोपेला शॉर्टकट 5 मिनिटात रोपेला किल्ल्यातून रोपेला जायला. किल्ल्यातून जायचं असेल तर आलेल्या मार्गाने राणी महाल तो मेना दरवाजा तिथून 150 पायऱ्यावरती खाली जायचं. जय जिजाऊ जय शिव. जय शिवराय. मी रायगड किल्ल्यावरती गाईड काम म्हणून काम करतो. 10-12 वर्ष झाले रायगडावरती गाईड म्हणून काम करतो. माझं नाव संकेत सुरेश अवकीरकर. माझं गाव हिरकणवाडी, गडाच्या पायथ्याशी राहतो. माझा मोबाईल नंबर 9325740295 9325740295. याच्यावरती कॉल करा. जेवण राहणं खाणं येणं जाणं रोफेचं आपण सगळं बंदोबस्त करतो. जय जिजाऊ जय शिव. थँक्यू. संकेतचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला जाईल मित्रांनो, नक्की चेक करा. थँक्यू दादा. बघू शकता मित्रांनो, शिवरायांच्या काळातील बाजारपेठ. मित्रांनो, जेवणासाठी थांबलो आम्ही इथं. शिवनेरी ग्रुप, शिवनेरी युवक मित्र मंडळ, पिठलं भाकरीचा आनंद घेण्यासाठी आम्ही इथं बसतोय. झुणका भाकर थोड्याच वेळात येईल. आता बघू शकता रायगडावरती पिठलं भाकरीचा आनंद घेताना.
मित्रांनो जगदीश्वराचे मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज शंकराचे भक्त होते म्हणून त्यांनी उभारले जगदीश्वर मंदिर आणि पाठीमागे छत्रपती शिवरायांची समाधी दर्शन घेतलं, छान वाटलं. नक्की या किल्ल्याला भेट द्यावी, रायगडावर यायचं आहे आणि दर्शन घ्यायचं आहे. मित्रांनो फायनली आमचा रायगड दौरा सक्सेस झाला. छत्रपती शिवरायांचं दर्शन घेतलं आणि आम्हाला त्यांचे वंशज संभाजी महाराज भेटले, ते पण व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो हा आमचा शिवनेरी युवक ग्रुप नेहमीच अशा अनेक किल्ल्यांना भेट देत असतो आणि हा आजचा रायगड दौरा अतिशय छान झाला. खूप धन्यवाद. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय जिजाऊ, जय शिवाजी, जय संभाजी, जय महाराष्ट्र.